तर हा मासा जो आहे हा बघा असा आहे हा मासा. ओके, तर मी इथे एक पिशवी घेते थांबा. त्याची खवलं भरपूर त्याला असतात, ती खवलं आपल्याला काढायची असतात. त्यासाठी इथे मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे इथे समोर अशी. आता हे जे आपण घेतलेलं आहे मासा, हा असा मासाचा पकडायचा हे बघा. तेव्हा मी हे खवलं काढून त्याची ओला करून घेतलं जरा, आणि हे त्याला खवलं भरपूर असतात, ही खवलं काढून घ्यायची. इतका चवीला लागतो हा मासा खूप. मुलांनी सांगून ठेवलेला, नशीब भेटलं आज. तर सहसा भेटत नाही पटकन, मच्छी लगेच संपते, ह्या मासा लगेच संपतो. म्हणजे लोक रस्त्यावरती बघतच असतात की कोण कातकरी चाललाय का, हा मासेवरती टोपरी आहे का, त्याच्यावरती काय म्हणतो जिथं जायची त्याची जागा तिथे असते, तिथे त्याच्या मागे ती गाडी घेऊन लोक जातात त्याच्या मागे, आणि त्याचं 10-15 मिनिटात त्याची सगळी मच्छी ही ह्या जे मासे आहेत ते संपून जातात. लोक 1-1, 2-2 किलो घेतात, 2-2, 3-3 किलो पण घेतात. ही किलोवरती भेटते मच्छी. तर मी खूप छान आहे. कोकणात तर ही खूप फेमस म्हणजे मच्छी आहे. त्यांच्याकडे कोण चाकरमाने मुंबईचे त्यांचे कोणते पाहुणे आले असतील, आता सुट्टी आहे, मी म्हणत म्हणजे संपतला सुट्टी येतात म्हणजे तर घेतात. असं म्हणजे मुलाले आहेत घेतलेले आहेत, आणि याच्या आतमध्ये अंडी असतात. हा हिच्या पोटात अंडी असतात. तर असे तर हे मी ते इकडे सुरीने काढून घेते. काढून घ्यायचे इकडे. एक मग आपण हे साफ करून घेऊया. आणि जे आपण हे आहे तर ती अंडी तुम्हाला मी नंतर दाखवते, आणि ते एक मग आपल्याला कापून घ्यायचं. घेऊया साफ करून ठेवलेला आहे. खूप छान मासा आहे हा. साफ करायला खूप वेळ लागतो. मला आधी हा येतही नव्हता, मी असा मासा कधी बघितलाही नव्हता. तर तुम्ही मला हे खाताना बघितलं तर तुम्ही म्हणाल कशी खाते ही बाई.
आता याच्यामध्ये मी मिरच्या घेते. मिरच्या जशा उभ्या कापून घेते. आपल्या माशामध्ये टाकायचं आपल्याला. उभ्या चिरून घेतो. जसं तुम्हाला तिखट लागतं त्यात तुम्हाला मिरचीचा प्रकार तुम्ही टाकायचा आहे आतमध्ये. मी 2 प्रकार करते म्हणून मिरची जास्त घेतली. कारण मी लाल तिखट कमी टाकणार आणि हे मिरची ठेवून देते. मग लागलं तर आपण घेऊया. अशा प्रकारे ही मिरची कापून घेतलेली आहे. आता आता या मच्छीमध्ये आपण टाकूया. हे मी थोडंसं रस्सा टाकणार आहे, म्हणजे वाटण टाकून रस्सा करणार आहे, म्हणजे याच्यात टाकते मी. आता याच्यामध्ये मी वाटण टाकून घेते. थोडंसं टाकायचे, असं टाकायचं नाही आहे. हे बिन वाटणाचेच चांगले लागतात. पण मला थोडंसं ग्रेव्ही हवी आहे भाकरीवर खाण्यासाठी. त्याच्यासाठी मी थोडंसं अगदी वाटण टाकून करते. नंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे. हळद टाकायची. लाल मिरची पावडर आणि आपलं घरचं तिखट टाकायचं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे धना जिरा पावडर टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि कोकम टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हो, आता हे मी मिक्स करून 1-2 मिनिटं असं ठेवते. तोपर्यंत आपण जे आपण सुकं करणार आहोत त्याच्यामध्ये सगळं मीठ मसाला वगैरे सगळं लावून घेऊया. हे आता आपण 2 मिनिटं असंच ठेवून देऊया. आता याचं पण टाकून घेऊया याच्यामध्ये सगळं. आता हे आपण फक्त सुकं करणार म्हणजे मस्त मिरची पावडरवरती. तर आपण मीठ टाकायचं याच्यामध्ये. हळद टाकायची. मिरच्या टाकून घेतलेली आहे. आता तिखट टाकायचं आपल्याला. 4 चमचे तिखट. धना जिरा पावडर टाकलेली आहे. धना जिरा पावडर मिक्स आहे. मी त्याच्यावर जास्त धना पावडर टाका, कारण का म्हणजे तुम्हाला खायला थोडीशी ग्रेव्हीसुद्धा छान भेटते. आणि त्यात टाकते थोडासा अगदी मामूली गरम मसाला टाकायचा आहे. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत. हळू करायचं, कारण मी हे सगळं जे ह्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये अंडी होती त्या अंडीच्या ह्याच्यामध्ये मी हे केलेलं आहे हे सगळं. तर हळू करायचे. हे पण आपण 5-1 मिनिटं ठेवून देणार असंच. थोडंसं त्याला हे लागायला पाहिजे म्हणून. तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही कोकमचं आगळ पण टाकू शकता, किंवा तुम्हाला कोकममध्ये तुम्ही कोकमसुद्धा टाकू शकता त्याच्यावरती आहे. किंवा तुम्ही आंबा जर सुकवला असेल तर तुम्ही आंबा पण टाकू शकता. मी आता आंबा नेमकं मी पाणी टाकायला विसरले, तर नाही केलं. मी कोकम टाकते याचे. थोडंसं आंबटपणा आहे. हे पण 5-1 मिनिटं आपण असंच ठेवून देणार आहोत. मिक्स करून ठेवूया. थोडंसं पाणी सुटेल जरासं. अशा प्रकारे इथे मी तेल टाकून ठेवले. आज मला किचन खूप मेसी आहे, कारण आज माझं धावपळ आहे. थोडं समजून घ्या. मी माशामध्ये थोडंसं हिंग टाकून घेते. मग अशी मी हिंग टाकलेलं नव्हतं, ते हिंग टाकून घेते त्याच्यामध्ये. आता चला आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये मासे जे आहेत तर आपल्याला मासे
सोडायचे. मी गॅस बारीक केलं का गॅस असे सोडायचे. मसाला जरा आपण चमच्याने थोडं परतून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर येतोय त्याला. थोडंसं आपण हे करते मसाला थोडासा आपण त्याच्यात थोडंसं आता पाणी टाकायचं जरासंच, कारण हे मासे लवकर शिजतात त्याच्यामुळे जास्त काही हे नाही करायचं आहे. हे बघा आता ते आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. मासे टाकूया आपण. गॅस बारीक करायचा आहे सगळे एकदा इथं हलवून घेते थोडेसे तेलात. इथं थोडंसं पाणी टाकायचं आहे बस. आता थोडंसं याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे, जरासंच, जास्त नाही केलं आहे, कारण आपल्याला हे फक्त सुके करायचे आहेत. त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ते शिजवायचं आहे. त्याच्यात आपण झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटं आपण हे मासे शिजवायचे. हे रस्स्यातले जे आहेत आता होत आले, थोडेसे परतून टाकते. हे भाकरीवर खायला थोडीशी ग्रेव्ही म्हणून वाटण टाकून केलेलं आहे. त्याच्यासाठी वाटण टाकून नंतर हे केलेलं आहे. आणि हे आपले सुके जे आहेत ते हे आपण झाकण ठेवून आता ह्याला 5-10 मिनिटं पण शिजवायचे आहेत एकदम बारीक गॅसवरती. आणि मध्ये मध्ये ते मासे हलवायचे जेणेकरून सगळ्या माशांना हे लागेल. वाटत ना खूप छान? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे कसे वाटले. खूपच छान दिसते, तोंडाला पाणी सुटले असं वाटतं कधी होतं नाही. चला या माशांना ॲक्च्युली असं रुमाल घ्यायचं आहे आणि असं हलवायचं असतं. कंटी चमच्याने हलवून घेतात, नाजूक असतात ते, म्हणून असं हलवायला लागतात. असं आपण हलवायचं. आपण शिजून घेऊया ह्याला 5 मिनिटं. आता मी झाकण ठेवले, आपण झाकणाचे पाणी ठेवायचं नाही आहे. आपल्याला 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून द्यायचं. हा गॅस बंद करा. 5 मिनिटं झालेत आणि असे आपले मासे आता तयार आहेत. आता मी गॅस बंद करते. तर तुम्हाला हे मासे कसे वाटले मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा असे मासे खाल्लेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.